श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 84. अहमदनगरातील एक ब्राह्मण. अहमदनगरातील कोणी एक ब्राह्मण सहकुटुंब स्वामी महाराजांचे दर्शनास आले. श्री गुरूंचे दर्शन प्रेमपूर्वक घेऊन विनंती केली की माझी गरिबाची दया येऊन पुढी मान्य करावी. भजी, कडबोळी, क्षिप्रा, आमटी करा म्हणजे पोट भरेल अशी आज्ञा होताच ब्राह्मणाने गणपतराव सेवेकरी यास पदार्थाची माहिती विचारली आणि लगेच दुसरे दिवशी स्वस्त्रीकडून पुराणवर्णाचा स्वयंपाक उत्तम रीतीने करविला. पूर्व दिवशी सायंकाळी महाराजांचे कित्येक सेवेकरी व गावातील काही मंडळीस आमंत्रण केले होते. दुसरे दिवशी प्रातकाळी भोजनाविषयी श्रींची प्रार्थना केली. सर्व मंडळी 2 प्रहरी भोजनास आली. नंतर ब्राह्मण लगबगीने महाराजास बोलावण्यासाठी गेले. त्यावेळी दीननाथ सद्गुरू घोड्यांच्या पागेत ओट्यावर बसले होते. ब्राह्मणाने शुद्ध भक्तीने महाराजास साष्टांग नमस्कार करून भोजनास चलावे अशी प्रार्थना केली. तेव्हा दत्त दिगंबर स्वामी महाराज हसत हसत म्हणाले, सगळ्यांचे पोट भरले म्हणजेच आमचे पोट भरेल. जा, आनंदाने भटास जेवू घाल, आता माती चिवडू नको. असे अनुग्रह वचन ब्राह्मणाने दीनपणे मान्य करून ब्राह्मण भोजन स्वहस्ते आपल्या बिराडी येऊन केले. सर्व मंडळी भोजन करून यथास्थित पोटभर जेवली आणि तांबूल चर्वण करीत स्वगृही गेली. त्यानंतर त्या भाविक ब्राह्मणाने श्री समर्थांचे 1 पात्र, 1 आपले आणि 1 स्त्रीचे असे सर्व पदार्थमय 3 पात्रे वाढवून वेगळी ठेवली आणि बाकीचे सर्व अन्न रोगी वगैरे सर्व सेवेकऱ्यास यथासांग दिले. त्यावेळी दुसरे देशचे 2 ब्राह्मण येऊन भोजन कोठे मिळेल असा शोध करीत थकून तेथे आले. त्यांचा जीव अन्नार्थ अगदी व्याकुळ झाला होता. त्यास स्वतः स्नान घालून पूजन करून आपले व स्त्रीचे वाढलेले पात्र उभयता ब्राह्मणास एकेकाला दिले. ब्राह्मणांनी आनंदित होऊन आणखी अन्न मागितले. तेव्हा ब्राह्मण व त्याची स्त्री विचार करू लागले की आता काय करावे. फक्त एक यतिराजांचे पात्र आहे व त्यांच्या आज्ञेवरून त्यांचे करताच हे पदार्थ तयार केले. या आलेल्या ब्राह्मणास क्षिप्रा पुष्कळ वाढली असता आणखी मागतात, आपले प्रारब्ध असे म्हणून महाराजांची पात्रातील क्षिप्रा वगैरे सर्व पदार्थ घरात काही न ठेवता त्या 2 ब्राह्मणास तृप्त होईपर्यंत वाढले. भोजनोत्तर स्वामी महाराजांचे दर्शनास सर्वत्र गेले. सर्वत्रांनी दर्शन घेऊन सर्व खाली बसले. ब्राह्मणही स्त्री सहवर्तमान दर्शनास केले. स्वामी महाराज आपले पोटावर वरचेवर हात फिरवीत व तृप्तीचे ढेकर देत म्हणाले, का हो, आज क्षिप्रा चांगली झाली, परंतु वेलदोडे फार झाले. पुरणपोळी भजी आम्हास फार आवडली, परंतु कडबोळ्यात मिरच्यांचा भडका केला, तथापि स्वादिष्ट होती. आमटीची चव तर शाब्बास. असे ऐकून सर्वांस मोठे आश्चर्य वाटले व सर्व म्हणू लागले, महाराज, भोजनास मुळीच गेला नसता महाराजांचे पोट कसे भरले. त्यावेळी तेथे 2 सुधारक गृहस्थ बूट, स्टॉकिंग्स, पाटलोन, कोट वगैरे पोशाख केलेले व नेत्रास चष्मे लावलेले, हातात दांडगे घेतलेले सर्वांस विचारू लागले की स्वामी महाराज हे खरे आहे काय. मंडळी म्हणाली, आम्ही अनुभव घेतला, तुम्हास पाहिजे असेल तर खात्री करून घ्या. इतक्यात श्री समर्थ, काय रे, तुम्ही दोघा एकमेकांच्या बायकांजवळ निजत असता ही कर्मे करून मादरचोदांनी नरकाईस जाऊ इच्छिता. हे भाषण ऐकल्यावर ते दोघे निर्लज्ज मुकाट्याने चालते झाले. त्यांच्या स्त्रियांना मात्र पश्चाताप होऊन तशा कर्माबद्दल त्याच ठिकाणी शपथ वाहिली. असो, समाराधना वगैरे गृहस्थास महाराज म्हणाले की तुझी समाराधना सांग झाली, तुझे बिराडे जाऊन कानोड्यात पत्रावळीवर भजी वगैरे सरस्वतीने ठेवली आहेत, ती घेऊन ये. भाविक ब्राह्मणाची स्त्री म्हणाली, घरात अन्न वगैरे बिलकुल शिल्लक नाही. तेव्हा श्री गुरुदेव प्रभू बोलले की, काय बोललेस ग, तुझे घर भरले आहे. हे कल्याणरूप आशीर्वचन ऐकून उभयता स्त्री पुरुषूस बिराडी जाऊन पाहतात तो पदार्थ कानोड्यात पत्रावळीवर खचित दिसले. ते घेऊन फारच आनंदाने उभयतांनी येऊन समर्थास खाऊ घातले. ब्राह्मण श्री समर्थचरणी कृतकृत्य होऊन स्तवन व नमन करून वारंवार म्हणाला की श्रीमुखातून आता माती चिवडू नको असा अनुग्रह झाला आहे. मी नित्य पार्थिव करीत असतो, ते करावे की न करावे याचे स्पष्टीकरण व्हावे. ते ऐकून महाराज म्हणाले,
पार्थिवाचे स्वरूप जाणून निष्काम कर्म करावे, तर ईश्वर प्राप्ती होईल. जे कर्म करावे ते जाणून करावे. हे अत्यंत हितकारक वचन ऐकून भाविक स्त्री पुरुषास परम आनंद झाला व पुन्हा ब्राह्मणाने दुसरे दिवशी श्री समर्थास नैवेद्य समर्पण करून प्रसाद घेतला. काही दिवस श्री समर्थचरणी वास करून श्रींचा आशीर्वाद व आज्ञा घेऊन ते दोघे कुटुंबेही आपल्या घरी गेले.